तुम्ही पत्रकारी जात नाही तिथे. आता या बाईच्या जागेवर जा, कोणी कब्जा घेतला जाऊन बघा. तुम्हाला जाहीर आवाहन करतो, आमच्या पत्रकार परिषदा दाखवण्यापेक्षा ही शोध पत्रकारिता करणं फार गरजेचं आहे. त्या बाईच्या जागेवर जा. आता एक दलित समाजाची बाई आहे, तिच्या जागेवर राजकारण्याच्या आशीर्वादाने कब्जा घेतलाय, पोलीस कारवाई करत नाहीये. जा. आम्ही हे फक्त उघडं करू शकतो, पण जगासमोर नेण्याचं काम तुम्हाला करायचंय. हा प्रश्न तुम्हाला विचारायचा प्रशासनाला की हिच्या जागेवर कब्जा कोणी घेतला, कोण पुढं बसले, कोण आहे तो आदिल पठाण. का नाही आतापर्यंत त्या लोकांवरती अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. पोलीस तिला नंतर कोर्टात जाता येईल, बाई कोर्टात जाऊ शकते. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आत्ता मी बोलवून घेतलं होतं, माझ्यासमोर त्यांनी सांगितलं की जमीन त्यांची आहे, तिच्यावरती आम्ही आदेश दिलेला आहे की नावावर हे चेक करा. बघू पेपर बघू ते. काय करायचं आहे म्हाताऱ्या बाई? म्हणजे ही डोका आपटून आत्महत्या करायची. हे बघा, हे व्हिडिओ बघा, हे पोलीसच तिला अडवतात. हे बघा काय सांगते, ऐका. तिथून मला बाहेर काढा. ऐका. पैसे फाटत त्या गुंडे लोकांचं आम्हाला मारहाण करत आणखी बोलतात तुमची जागा नाही, आता जावं इथलं. पोलीस स्वतः बोलतात आता लावलं ना पत्र. आमच्या पाठीशी तर कोण आहेच नाही. तर पैसे खाऊन सगळ्याला पोलीस स्टेशनला पैसे दिले, काय अधिकाऱ्यांनी पैसे खाल्लं. साहेबांना पैसे खाल्ले, कारवाई केली. पाटोळेंना पण पैसे खाल्लेले. अतिक्रमण विभाग म्हणजे या ठाण्यातला अतिक्रमण विभाग म्हणजे एक्स्टॉर्शन सेल आहे. एक्स्टॉर्शन सेल हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा, महानगरपालिका पुरस्कृत हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा म्हणजे आपलं अतिक्रमण विभाग. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दर सोमवारी आता जनता दरबार सुरू झाला. आता ठाणे महानगरपालिकेने चांगल्या जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल तुमचेही आभार मानतो. आलेल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमची सुहास असेल, प्रकाश असेल, आमचा हिरा शेठ असेल, शानू आहे, सगळेच नगरसेवक जे माजी नगरसेवक आहेत ते सगळेच कामाला लागतील. बाकी सगळे आमचे ठाण्यातले सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आणि लोकांना जे निराधार वाटतं त्यांना आधार देण्याचं काम. थँक्यू.